मी जयश्री स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज होता गुरुवार. मी स्वामीची पूजा काय करते ते तुम्हाला आज दाखवते सगळं. पहिले मी आधी लादी सगळी खालची अशी पुसून घेतली. तिच्यावर एक पाट टाकून लाल कपडा टाकून स्वामीचा फोटो आणि देवी आईचा फोटो असा चांगला पुसून घेतला. आणि मग मी स्वामीचा असा अभिषेक केला. पाणी आणि दुधाने असा मी स्वामीचा चांगला असा अभिषेक करून घेतला. आणि स्वामींना एका असा चांगल्या अशा कपड्यानं असं स्वच्छ अशा कपड्यानं मी असं पुसून घेतलं. आणि स्वामीची सेवा गुरुवारी किती पण केली तर कमीच असते. मला जसा वेळ भेटला मी तशी स्वामीची सेवा करत असते. स्वामींना हिना अत्तर खूप आवडते. मग मी एका फुलावर हिना अत्तर घेतला आणि स्वामींच्या सगळ्या मूर्तीला असं लावून घेतलं. मी गेली होती ओंकारेश्वरले. मग तिकडनं मी हे शंकराची पिंड आणली होती. मी पिंडीले पण चांगलं असं अभिषेक करून घेतला दुधाचा आणि पाण्याचा आणि ठेवून घेतलं. मी काल मार्केटला गेली होती. मला काय फुलं भेटलेच नाही, फक्त हे मोगऱ्याचे गजरे भेटले होते आणि शेवंतीचे ते फुलं भेटले होते. मग मी तेच घेऊन आली. इकडे स्वामीले मी मस्त असं चंदनाचा टिक्का लावला. स्वामीच्या मूर्तीले पण मी असा चंदनाचा टिक्का लावला. आणि मला स्वामीचे असे अनुभव लय आले आहेत. मी तुम्हाला नक्की सांगेन मला काय अनुभव आले ते. मला जसा वेळ भेटला मी तशी ही स्वामीची सेवा करत असते. स्वामीले मी असा गजरा असा लावून घेतला. शंकराच्या पिंडीले पण असा मी गजरा लावून घेतला. आणि मला असे वेगवेगळे फुलं असे कलरचे फुलं स्वामींना लावायला खूप असं चांगलं वाटतं. आज बेल पण नाही होतं शंकराच्या पिंडीला व्हायला. असंच पूजा केली आज साधी. नंतर मी असा तुपाचा दिवा लावला. मी दर गुरुवारी असा तुपाचा दिवा लावत असते स्वामीच्या जवळ. स्वामीची अशी जपमाळ ठेवते. स्वामींना देवीच्या फोटोला मी असं हळदी कुंकू लावून घेतला आणि फूल पण लावून घेतलं. आणि मी एक प्याला भरून ठेवत असते स्वामीच्या जवळ. मी आज स्वामीला आज साखरच ठेवली होती नैवेद्यासाठी. आणि हे आहे स्वामी चरित्र सारामृत. मला जसा टाईम भेटला मी तसं हे पण वाचत असते. ह्याच्यामध्ये 21 अध्याय असतात. ते वाचून एकदम मन असं प्रसन्न होते. मला जसा वेळ भेटला मी तसं 3 अध्याय वाचते, कधी 7 वाचते, कधी 21 पण वाचून पूर्ण करून घेते. त्याला पण मी असं पोतीला पण असं हळदी कुंकू लावून अक्षदा लावून असं पूजा करून घेतली. आणि हा कलश आहे मी सारखं माझ्या देवाऱ्यामध्ये असा कलश भरून ठेवत असते. त्याला चांगलं स्वच्छ धुवून घेतलं. तिच्यामध्ये हळदी कुंकू टाकून एक सुपारीचं नाणं टाकलं आणि अक्षदा टाकल्या आणि त्याची अशी पूजा करून घेतली. नारळला पण चांगलं धुवून घेतलं. त्याची पण हळदी कुंकू टाकून अशी लावून अशी पूजा करून घेतली. फूल वगैरे वाहिलं. आणि चांगलं असतं असं घरामध्ये असा कलश भरून ठेवलेला. माझ्या घरामध्ये सारखं असा कलश भरून ठेवते मी. आणि अशी होती माझी आजची पूजा. तुम्हाला माझी पूजा आवडली असेल तर मला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा.